जिल्हा परिषद महिला परिचर यांना वैद्यकीय अधिकारी यांचेकडून मारहाण। प्राथमिक आरोग्य केंद्र ठाणगाव तालुका सिन्नर येथील परिचर महिलेस वैद्यकीय अधिकारी व त्यांच्या आईने मारहाण केल्याप्रकरणी जिल्हा परिषद सर्व संवर्ग कर्मचारी संघटनांनी तीव्र निषेध व्यक्त करत उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन विभाग रवींद्र परदेशी यांना महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे वतीने निवेदन देण्यात आले। या निवेदनात असे म्हटले आहे की दिनांक 10 एप्रिल प्राथमिक आरोग्य केंद्र ठाणगाव तालुका सिन्नर येथे महिला परिचर शिलाबाई चंद्रभान गोरे या कामावर असताना तेथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गायत्री शिरसूल व त्यांची आई लता कैलाश शिरसूल यांनी बेदम मारहाण केल्याने त्यांच्या विरोधात सिन्नर पोलीस ठाण्यात गेले असता त्यांच्या विरोधात अद्यापर्यंत गुन्हा दाखल होऊन कोणतीही कारवाई झाली नाही। डॉक्टर गायत्री शिरसूल यांची आई लता शिरसूल यांचा प्राथमिक आरोग्य केंद्रातील कामकाजात अनावश्यक हस्तक्षेप व मनमानी कारभाराविरोधात ठाणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील बहुसंख्य कर्मचाऱ्यांनी यापूर्वी वरिष्ठ कार्यालयाकडे वारंवार तक्रारी करूनही त्यांच्या विरुद्ध कोणतीही प्रशासकीय कार्यवाही न झाल्याने तेथील कर्मचारी यांनी नाराजी व्यक्त केली आहे। तरी संबंधित वैद्यकीय अधिकारी यांची ठाणगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथून तात्काळ बदली करावी तसेच त्यांच्या विरुद्ध कठोर प्रशासकीय कारवाई करावी, अन्यथा महासंघाचे नेतृत्वाखाली जिल्हा परिषद प्रांगणात प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी हे धरणे आंदोलन करतील असा इशारा जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अरुण आहेर, महासंघाचे महिला कार्याध्यक्ष शीतल शिंदे, जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे अध्यक्ष विजयकुमार हडदे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे। यावेळी सहाय्यक प्रशासन अधिकारी संघटनेचे अनिल गीते, परिसर संघटनेचे हरिश्चंद्र रणमाडे, कौतिक शेलार, मदन वाडेकर, सागर गांगोडे, दत्तात्रय बेलेकर, वैभव ढोणे, रवींद्र गायकवाड, लता अहिरे, पल्लवी पाकडे, मनोज रोटे आदी पदाधिकारी उपस्थित होते। मी अरुण आहेर, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ अध्यक्ष नाशिक। काल दिनांक 10/4/2025 रोजी ठाणगाव तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील एक वयस्कर महिला परिचर शिलाबाई गोरे यांना तेथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गायत्री आणि त्यांची आई लताबाई शिरसूल यांनी दोघांनी परिचर शिलाबाई गोरे यांना बेदम मारहाण केलेले। मारहाण इतकी अमानुष होती की त्यांच्या हातावर काठीने मारहाण केलेले, अक्षरशः तुम्हाला फोटो टाकलेले। त्या फोटोमध्ये पाहिलं तर एक भयानक परिस्थिती या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलेले। आणि घटनेचं कारण म्हणजे की वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गायत्री यांच्यासोबत त्यांची आई लताबाई ह्या त्या क्वार्टरला राहत आहे आणि त्या क्वार्टरला राहत असताना त्या अनावश्यकपणे कामकाजात अडथळा त्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आणतायत। अक्षरशः कोणाला रजेवर जायचं, कोणी नाईट ड्युटी करायची, कोणी रात्री दिवसा ड्युटी करायचं, हे सुद्धा कामकाज प्रशासकीय कामकाज हे डॉक्टर गायत्री यांची आई हे त्या ठिकाणी करत असते। आणि त्याच्यामुळे आज संघर्ष वाढत गेलेले आणि माझी आज या ठिकाणी सर्व कर्मचारी संघटनांनी एक तीव्र आक्रोश व्यक्त केलेले। आज या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय आमच्या मॅडम यांची आम्ही भेट घेण्याचा प्रयत्न केला, परंतु ते कामानिमित्त बाहेरगावी असल्याने आज रोजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय रवींद्रजी परदेशी साहेब यांना आम्ही निवेदन दिलेले आणि निवेदनाद्वारे आम्ही अशी मागणी केलेली की जे आमच्या शिलाताई गोरे असतील, त्यांना जे परिसर भगिनी असतील, त्यांना मारहाण करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी यांच्यावर तात्काळ या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे। दुसरी गोष्ट, त्यांची बदली होईपर्यंत या ठिकाणी आम्ही हटणार नाही असे आम्ही त्यांना विनंती केलेली आहे। आणि दुसरी गोष्ट असे की बरेचशा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये काही वैद्यकीय अधिकाऱ्यांच्याकडून महिला कर्मचाऱ्यांना या ठिकाणी अशा प्रकारचा त्रास होतोय आणि माझी जिल्हा परिषद प्रशासनाला एक विनंती आहे की तात्काळ संबंधित वैद्यकीय अधिकारी यांच्यावर कारवाई केली। आम्ही याबाबत पोलीस स्टेशनचे PI आदरणीय संभाजी गायकवाड साहेब यांना सुद्धा फोनद्वारे आम्ही आज संपर्क केला असता त्यांनी गुन्हा दाखल केल्याचे आम्हाला सांगितले, परंतु आरोपींवर त्या ठिकाणी कारवाई केलेली आहे। आमची मागणी आहे की त्यांची आई या ठिकाणी 353 त्या आईवर दाखल झाला पाहिजे। आणि दुसरी गोष्ट की या कुठल्याही प्रकारे त्यांची जोपर्यंत बदली होत नाही तोपर्यंत जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या नेतृत्वाखाली सर्व संवर्ग कर्मचारी संघटना या तीव्र आंदोलन भविष्यात या ठिकाणी उभे केल्याशिवाय राहणार नाही अशी या निमित्ताने आपल्याला एक स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।